लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता काव्य जी आहे ती तिकडनं चाललेली असते वसू आणि रम्याच्या रूममधनं. इतक्यात आता तिला सुटकेस दिसते. काव्य म्हणते दुसरी बॅग, त्यावर रम्या म्हणते ही आईची बॅग आहे आणि ही माझी बॅग आहे. आईच्या बॅगेतनं माझ्या बॅगेत कपडे ते म्हणजे आईची बॅग. त्यावर लगेच काव्य म्हणते अगं इट्स ओके रम्या. अरे बॅग, अगं आईने माझ्यासाठी आणि नंदिनीसाठी ताईसाठी काही साड्या पाठवल्यात आणि ती बॅग मी अजून उघडलीसुद्धा नाही आहे. मी आलेच हा. आणि लगेचच आता काव्या ही तिकडनं धावत पळत निघून जाते. त्याबरोबर वसुआत्या म्हणते नशीब ही काव्या काहीही जास्त न बोलता निघून गेली. त्यावर रम्या म्हणते आई लवकरात लवकर आपल्याला ना ह्या बॅगेचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे, नाहीतर ह्या बॅगेमुळे एक दिवस आपण अडचणीत येऊ. काहीतरी केलं पाहिजे आपल्याला लवकर ह्या बॅगेचं. त्यावर मग वसुआत्या म्हणते चल आत्ताच काय करायचं आहे ते करू. त्यावर रम्या म्हणते नाही आई आत्ता नको, कारण आत्ता पार्थ आजपासून ऑफिस जॉईन करतो आहे म्हटल्यावर मलासुद्धा आज ऑफिसला जावंच लागणार आहे. आपण रात्री काय लावायचा तो सोक्षमोक्ष लावू. वसुआत्या म्हणते नक्की सुटकेचाच सोक्षमोक्ष लावायचा आहे ना. त्यावर रम्या म्हणते म्हणजे. त्यावर वसुआत्या म्हणते नाही म्हणजे तुझ्याशी आत्ता बोलताना जपून बोलावं लागतं. तू कधी काय बोलशील काय नाही, नेम नाही आहे ना तुझा. त्याबरोबर इकडे मालिनी काकू ह्या ना ते चाक जे रम्याच्या त्या सुटकेसचं असतं ते निरखून बघत असतात. तर आता मालिनी काकू त्याच्यावरती विचार करत असतात. इतक्यात तिकडे आता लगेचच विक्रम आलेले असतात आणि विक्रम काका आता मालिनी काकूंच्या समोर एक साडी ठेवतात. मालिनी काकू म्हणतात झालं आपल्या मैत्रिणीच्या मुलीचं, लाडक्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न अटेंड करून झालं. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात अगं लग्न आपल्या मनूच्या मुलीचं होतं, गेलो नसतो तर वाईट दिसलं असतं ना. त्यावर मालिनी काकू म्हणतात हो अगदी बरोबर, हो वाईट दिसलं असतं, पण सासरे बुवा आपल्याही दोन्ही मुलांची लग्न नवीनच झाली आहेत. मोहित्यांच्या घरी त्यांनी एवढा रंगपंचमीचा घाट घातला होता, धुळवड ठेवली होती आपल्यासाठी, आपण तिकडे गेलो नाही हे छान दिसलं, पण मनूच्या घरी गेलो नसतो तर ते वाईट दिसलं असतं, बरोबर ना. त्याबरोबर लगेचच विक्रम काका म्हणतात अगं कशाला उगाच रागवतेस, जाऊ देत ना. आणि तुला माहिती आहे का मी तुझ्यासाठी किती छान साडी आणली आहे आणि तुला काय सांगू मनूसुद्धा किती सुंदर दिसत होती तिकडे. त्यावर मालिनी काकू आता चिडतात आणि म्हणतात विक्रम. त्यावर विक्रम काका म्हणतात अगं गंमत केली मी. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात तुमच्या त्या मनूला मी 2 वेळा फोन केला होता, आमंत्रण दिलं होतं, पत्रिका पाठवली होती, पण तुमची मनू माझ्या मुलांच्या लग्नाला आली नाही. पण जर तुम्ही गेला नसतात तर ते मात्र वाईट दिसलं असतं, हो की नाही. त्यावर विक्रम काका म्हणतात जाऊ दे ना मालिनी, आता कशाला उगाच तू राग धरून बसतेस, सोडून दे ना गं तुझा राग, सोड बरं आता राग, बघ मी तुझ्यासाठी एवढी छान साडी आणली आहे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात अहो मी साडी रागामुळे नाही बघत आहे, माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू आहे. विक्रम काका म्हणतात वेगळं काय झालं, काय सुरू आहे. त्यावर मालिनी काकू विक्रम काकांना ते चाक दाखवत विचारतात हे बघा, हे चाक बघा, हे चाक बघून तुम्हाला काही आठवतं आहे का, तुम्हाला काही लक्षात येतं आहे का. जर हे चाक बघून तुम्हाला काही आठवलं किंवा लक्षात आलं ना तर खूप मोठं कोडं सुटेल. विक्रम काका म्हणतात हे चाक बघून. मालिनी अगं कसलं कोडं, कसलं काय घेऊन बसली आहेस तू. मालिनी काकू म्हणतात तुम्हाला गंमत सुचते आहे का हो. त्यावर विक्रम काका म्हणतात अगं नवरा एवढा दमून खमून कष्ट करून आला एवढा बाहेरून आणि तू हे चाक वगैरे कोडं वगैरे घेऊन बसलीस. अगं मस्त तुझ्या हातच्या तुपातल्या पुरणपोळ्या होऊन जाऊ दे, मस्तपैकी काळं मटण वगैरे कर, मस्त मला जरा खाऊ देत. त्यावर मालिनी काकू म्हणतात बाई नुसतं खाण्याशिवाय दुसरं काही दिसतच नाहीत ना तुम्हाला. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात नाही मला तुझ्या हातचं मस्त मटण खायची इच्छा झाली आहे, तू मटण बनव जा. तर इकडे आता काव्या ही साड्या काढत असते. इतक्यात पार्थ तिकडे येतो आणि काय करताय असं विचारतो. काव्या म्हणत असते हां तुम्हा नवरा ना बायका काय करतायत याच्या खूप चौकशा पडलेल्या असतात ना. अहो आईने ह्या साड्या पाठवल्या आहेत माझ्यासाठी आणि नंदिनी ताईसाठी सुद्धा, तर माझ्यासाठीच्या ज्या आहेत त्या मी काढून घेते आहे आणि नंदिनीसाठी ताईसाठीच्या ज्या आहेत त्या तिला नेऊन देते, चला आलेच मी. आणि मग काव्या तिकडनं साड्या द्यायला जात असते. तर तोपर्यंत आता मालिनी काकूसुद्धा खाली येत असतात कारण त्यांना किचनमध्ये जायचं असतं. इतक्यात तिकडे मिथून काका बसलेला असतो कोडी सोडवत. मिथून काका मालिनी काकूंना म्हणतो मालिनी वहिनी थांबा. मालिनी काकू तिकडे येतात आणि म्हणतात काय झालं भाऊजी. त्यावर ते विचारतात तुम्ही कुठे चाललाय. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात आलेत ना तुमचे दादा आता घरी, त्यांना मटण खायची इच्छा झाली आहे तर त्यांची फरमाईश पूर्ण करायला मटण बनवायला चालली आहे मी. त्यावर लगेच मिथून काका म्हणतात वहिनी अहो तुम्ही असं काय करताय. देशमुखांच्या घरातली
खरं तर अन्नपूर्णा आहात तुम्ही. मटण बनवणं कुठली मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी. अशी डाव्या हाताने तुम्ही मटण बनवून मोकळं व्हाल. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, पुरे 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 हो भाऊजी पुरे, माझं कौतुक पुरे झालं, तुम्ही का थांबवलं ते सांगा. मिथून काका म्हणतात, अहो मी कोडं सोडवत होतो पण अडकलो. मालिनी काकू म्हणतात, वाटलंच होतं, बघू काय कोड आहे. त्यावर मग आता मिथून काका तिला कोडं सांगतात. वरूनही येतानाही सारखीच असते, खालूनही जाताना सारखीच असते, उत्तर काय. मग मालिनी काकू म्हणतात, किती अक्षरी शब्द आहे. त्या मग मिथून काका म्हणतो 3 अक्षरी. मग मालिनी काकू म्हणतात, पायरी. पायरी म्हटल्याबरोबर आता इकडनं काव्यावरती सुटकेस घेऊन ती नंदिनीच्या खोलीकडे चाललेली असताना आता चुकून काव्याच्या हातातनं ती सुटकेस खाली पडते. मालिनी काकू आता मागे वळून पाहतात तेव्हा त्यांना आठवतं की सेम रम्याच्या हातातनं सुद्धा अशीच सुटकेस एक खाली पडली होती. मग मालिनी काकूंच्या लक्षात येतं की रम्याची जी सुटकेस पडली होती तिलासुद्धा एक चाक नव्हतं. तर आता इकडे छान मटणाचा बेत आखलेला असतो. आता सगळे रात्रीचे एकत्र जेवायला बसलेले असतात. तर इकडे नंदिनी म्हणत असते, बाबा तुम्ही आलाय तर घरात किती छान वाटतंय माहिती आहे का. त्याबरोबर विक्रम म्हणत असतो, मग नाहीतर काय, मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मिस केलंच आहे की. त्यावर लगेचच पार्थ म्हणतो, मिस बाबा तुम्ही काय काय करता ना हल्ली, ते सगळं येतं आहे आमच्या कानावर. आल्या आल्या तुम्ही लगेच आई पुढे मटणाची फरमाईश सोडलीत ना, आईने मटण बनवलं आहे तुमच्यासाठी, आलं आहे आमच्या कानावर सगळं आलं आहे. त्याबरोबर जीवा म्हणतो, काय बाबा तुम्ही तुमच्या ह्या 2 मुलांना, तुमच्या 2 वाघांना ऑफिसला पाठवून घरात मटणावर ताव मारलात, तुम्ही मटण चेपलं. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, अरे ठेवलं आहे तुमच्यासाठी सुद्धा मटण ठेवलं आहे, उलट आत्ता ते मटण छान मुरलं असेल, आता मस्त तुम्ही ताव मारा. त्यावर लगेचच पार्थ म्हणतो, हो हो नक्कीच. आणि मग आता दोघंही ताटच सरळ करतात मस्त मटणावर ताव मारण्यासाठी. नंदिनी आणि काव्या ते एकीमेकीला डोळे मारतात. मग काव्या म्हणते, पार्थ असं करणार आहात तुम्ही विसरलात का तुम्ही मला काय बोलला होतात ते, काय म्हणाला होतात तुम्ही. काव्या तुम्ही जे काही जेवण बनवाल ते मी गोड मानून खाईन. मग मी आता सध्या तरी आलूचं फतफतं केलं आहे दाण्यांचा कूड घालून, मग आता तुम्हाला तेच खावं लागेल की नाही. त्यावर लगेच आता पार्थ जे उत्साहाने ताट सरळ केलं होतं ते ताट उलटं करतो आणि म्हणतो, हो बरोबर. त्याबरोबर आता लगेचच नंदिनीसुद्धा जीवाला म्हणते, जीवा आणि तुम्ही काय म्हणाला होतात की तुम्ही नवस बोलला आहात देवाला की ह्या आठवड्यात तरी तुमचं लग्न वगैरे सगळं तुमच्या मनाप्रमाणे पार पडलं म्हणून तुम्ही मटण खाणार नाही. त्यावर जीवा म्हणतो, काय मी असं नंदिनी काही बोललेलं मला आठवत नाही आहे. त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणते, कसं आठवणार, अर्ध्या रात्री बोलत होतात ना तुम्ही, त्यामुळे तुम्हाला आठवत नाही आहे, पण आता तुम्ही देवाला बोलला आहे मग असं मटण खाऊन चालणार नाही. त्याबरोबर पार्थ म्हणतो, अरे रे रे. त्याबरोबर काव्या म्हणते, हो का, नाही मग तर तू खाऊच नकोस मटण. बरोबर आहे नंदिनी ताई, बरोबर आहे. विक्रम काका म्हणतात, अरे तुमच्या दोघांच्याही बायका तुम्हाला दोघांनाही बकरा बनवतायत आणि तुमच्या लक्षात येत नाही आहे. त्याबरोबर आता पार्थ आणि जीवा नंदिनी आणि काव्याकडे बघतात. त्यावर विक्रम काका म्हणतात, अरे बायकांकडे काय बघताय, खरं बोलतोय मी, बकरा करतायत तुमचा बकरा. त्याबरोबर नंदिनी आणि काव्या आता खूप जोरजोराने हसतात आणि म्हणतात, बरोबर बोलले बाबा. त्याबरोबर लगेच आता इकडे जीवा म्हणू लागतो की हो का, बकरा बनवताय काय आमचा, नाही बघतो पुढच्या वेळी बघतो तुमच्याकडे. तर रम्या म्हणत असते, विक्रम मामा तू ना खूप गोष्टी मिस केलेल्या आहेस. अरे तुला माहीत नाही आहे की आम्ही किती छान धुळवड साजरा केली ती. हा तुमचा देशमुखांचा बकरा क्रमांक 1 आणि हा देशमुखांचा बकरा क्रमांक 2 झाले होते. त्याबरोबर मग विक्रम काका म्हणतात, अरे आजपर्यंत तुमच्या आईने सुद्धा मला कधी बकरा बनवलं नाही आणि तुमच्या बायकांनी आल्या तुमचे बकरे केले. त्याबरोबर मग तर सगळे आणखीन जोरजोराने हसतात. त्याबरोबर मग आता लगेचच विक्रम काका म्हणत असतो की देशमुखांची मुलं अशी कडक असली पाहिजे. त्याबरोबर रम्या म्हणत असते, कसलं काय मामा, अरे बघायला पाहिजे होतास तू या दोघांकडे, काय रंगाने रंगवलं होतं आम्ही यांना. मोहितेंच्या मुलींनी देशमुख बॉईजचा एकदम पिठ्ठा पाडलेला आहे, एकदम बकरे गेले होते यांचे, मला तर खूप मज्जा आली यांना बघून. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणते, हो अगदी बरोबर बोलते रम्या. त्याबरोबर आता रम्या पुढे सांगत असते, दोघं जणांनी प्लॅन केला होता या दोघींना हरवण्यासाठी, पण कसलं काहीही करता आलेलं नाही आहे या दोघांनाही. त्याबरोबर मग विक्रम काका म्हणतात, वा वा वा, छान अगदी सगळं कसं आनंद सुरू आहे. खरं बोलू का तुम्हाला, नाही म्हणजे आता मला खऱ्या अर्थाने छान वाटतंय, पण माझी बायको कुठे आहे, मालिनी कुठे आहे. त्याबरोबर मग लगेचच आता नंदिनी सांगते, वसवात गेल्या आहेत मालिनी काकूंना बोलवायला. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता लगेचच इकडे
विक्रम म्हणत असतो, खरंच आपल्या आयुष्यात एवढं जे काही घडून गेलं त्या सर्वानंतर आता सगळं छान घडतं आहे हे बघून बरं वाटतं आहे मला. तर दुसऱ्या बाजूला वसुहत्या मालिनी काकूला नाही तर मालिनी काकूच वसुहत्याला जेवायला घ्यायला येते आणि म्हणत असते, वसुताई अहो जेवायला खाली सगळे जमा झाले आणि अजून तुम्ही आला नाहीत, चला जेवायला. मालिनी काकू म्हणतात, तर मग वसुहत्या म्हणते, अगं मालिनी त्यासाठी तुला वर यायची काय गरज होती, आले असते की मी. त्यावर मालिनी काकू म्हणतात, तसं नाही वसुताई, आता सर्व पूर्वीसारखं झालं आहे, सगळं छान झालं आहे, सुधारलं आहे, मग आपल्यातलं नातं नको का पूर्वीसारखं व्हायला, चला ना. त्याबरोबर मग मालिनी काकू आणि वसुहत्या निघत असताना मालिनी काकू आता मागे मागे बघत असतात. वसुहत्या म्हणते, काय झालं मालिनी, येतेस ना खाली. मालिनी काकू म्हणतात, पाणी पडण्याचा आवाज येतोय का. त्यावर वसुहत्या म्हणते, अगं हो ना, माझ्या रूमच्या ना नळाचा काहीतरी बाथरूममध्ये प्रॉब्लेम झाला आहे, मी उद्या प्लंबरला बोलवून ते काम करूनच घेईन. अगं सतत ना नुसतं पाणी गळत राहतं गं, थांब मी जरा आले हा नळ बंद करून व्यवस्थित. त्यावर मालिनी काकू म्हणतात, कशाला, तुम्ही वा ना पुढे, मी आहे ना, मी करून येते बंद. मग वसुहत्या म्हणते बरं, आणि वसुहत्या पुढे निघून जाते. त्याबरोबर आता मालिनी काकू खोलीमध्ये शोधाशोध करतात. आता त्या चाकाची बॅग कुठे आहे हे बघत असतात. बेडखाली बघतात, पडद्यांच्या मागे खिडकीखाली बघतात, त्याबरोबर आता सोफा सेट वगैरे सगळीकडे बघतात आणि मग कपाटाच्या आणि दिवालाच्या मध्ये जो जागा असतो तिथे मालिनी काकूंचं लक्ष जातं आणि फायनली मालिनी काकूंना ती बॅग तिथे सापडते. मालिनी काकू लगेचच ती बॅग वरती काढतात. तर आता वर बॅग काढल्यावर मालिनी काकू पटकन ती बॅग उघडतात. आता बॅग उघडून मालिनी काकूंच्या डोळ्याला म्हणजे आश्चर्यच वाटतं की बाप रे हे सगळं काय आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात. तोपर्यंत आता त्या ठिकाणी वसुहत्यासुद्धा येते. आता वसुहत्यासुद्धा तिकडे सगळ्यांबरोबर जेवायला बसते. त्याबरोबर आता लगेच रम्या बघते तर काय मालिनी मामी आलेलीच नाही आहे. मग रम्या विचारते, आई अगं तू आलीस, मग मामी कुठे राहिली, मामी तुला बोलवायला आली होती ना. त्यावर मग वसुहत्या म्हणते, अगं येते म्हणाली आणि कुठे राहिली. त्याबरोबर रम्या म्हणते, असू दे मी बघते, मी बोलवून घेऊन येते तिला. त्याबरोबर इकडे आता वसुहत्यासुद्धा घाबरते. वसुहत्याला वाटतं बापरे मालिनी का आली नसेल. त्याबरोबर रम्या उठतच असते. इतक्यात विक्रम तिला थांब ताटावरनं कशाला जातेस असं म्हणतो. रम्या म्हणते, अरे मामा असं काय करतोस, इथे सगळेच जण आपण एकत्र बसलो आहे आणि मामी नाही आहे, छान वाटत नाही आहे ना. काव्या म्हणते, अगं पण येतील की आई, तू भरल्या ताटावरनं कशाला उठतेस, थांब रम्या. रम्या म्हणते, हो पण मी बघते ना मामीला पण घेऊन येते आपल्या सगळ्यांच्या बरोबर. त्यावर मग विक्रम काका म्हणतात, नको नको उठूस तू, बस तू, मी म्हणतोय ना येईल ती, आणि तशीही कुठे लांब आहे, घरातच तर आहे. त्याबरोबर मग रम्या आता बसते आणि रम्या आता वसुहत्याला खुणवत असते, कशाला मालिनी मामीला एकटीला ठेवून आलीस आपल्या रूममध्ये, जा लवकर घेऊन ये तिला. त्याबरोबर विक्रम काका म्हणत असतात, एक गोष्ट बोलू का, नाही म्हणजे 16 डिसेंबरनंतर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप काही उलथापालथ झाली होती. वाटलंच नव्हतं की सर्व आता एवढं व्यवस्थित होईल. हे सगळं कुणी केलं, का केलं हे तर मला शेवटपर्यंत नाही कळलं, पण जे काही घडलं त्यामुळे सगळं घर हादरून गेलं. पण आता आपण सगळे एवढ्यानंतरही एकत्र आहोत हे बघून बरं वाटतंय. त्याबरोबर आता सगळ्यांच्याच डोळ्यांच्या समोर 16 डिसेंबरचा दिवस येतो. एवढं सगळं छान सुरळीत आनंदमयी सुरू असताना अचानक ते जीवा आणि काव्याचे फोटोज सुरू झाले आणि नंतर मग मात्र सर्वाच्याच वाटाघाटी झाल्या. सगळेच नाराज झाले, डिस्टर्ब झाले. नंदिनी काव्य तर घर सोडून माहेरी निघून गेले. नंतरनं त्यांनी एकमेकांना मनवण्यासाठी एवढे आतोनात अफाट प्रयत्न केले वगैरे वगैरे. आता सर्वच सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं आणि 2 मिनिटांसाठी सगळेच जण शांत होऊन जातात. आता वातावरण हे शांत होतं. काव्या पार्थकडे बघते. त्याबरोबर इकडे आता पार्थला आठवू लागतं की त्याच्या तर पायाखालची जमीन पूर्णपणे हादरून गेली होती. पार्थने तर काव्याच्या गळ्यातलं जे काव्यार्थाचं जे मंगळसूत्र होतं ते सुद्धा तोडून टाकलं होतं आणि म्हणाला होता की या नात्याचा शेवट इथेच. तर नंदिनीला आता आठवत असतं की जीवा तिच्या मागे तिला समजवण्यासाठी गेला होता. तो तिला सांगत होता की नंदिनी असं नको करू, आपल्याला शेवटपर्यंत एकत्र राहायचं आहे. तर नंदिनीने त्यांची फोटो फ्रेम फोडली होती आणि सांगितलं होतं या नात्याचा शेवट हाच आहे. आता हे सगळं सगळ्यांना आठवल्यावर मग विक्रम काका म्हणतात, अरे जाऊ द्या, जे घडलं ते घडलं. उलट आता मला असं म्हणायचं आहे की तो दिवस घडून गेला पण त्यानंतरही आपण सगळेजण एकत्र आहोत, हीच गोष्ट आपल्यासाठी खूप आनंदाची आहे. ते सगळं कुणी केलं हे तेवढं कळलं नाही. तर आता मालिनी काकू तिकडे मागे आलेले असतात आणि त्या म्हणतात, मी सांगते
त्याबरोबर आता मात्र सगळेच जण मालिनी काकूंकडे बघू लागतात। आता मालिनी काकूंकडे बघताना सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं। मालिनी काकूंच्या हातामध्ये एक खूप मोठी सुटकेस असते। मग सगळेच जण आता मालिनी काकूंच्या समोर उठून जातात आणि कुठे होतात तुम्ही असं विचारतात। मालिनी काकूंचे डोळे आता लाल झालेले असतात। मालिनी काकू खूपच जास्त रागात असतात। जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या, मिथुन काका, वसुआत्या, रम्या हे सगळेच जण आता मालिनी काकूंच्या जवळ येतात। मालिनी काकू म्हणत असतात, हे सर्व कोणी केलं हे तुम्हा सगळ्यांना मी सांगते। त्याबरोबर आता वसुआत्या आणि रम्या ह्या तर दोघीजणी खूपच जास्त घाबरलेल्या असतात। तर मालिनी काकू म्हणत असतात, हे सगळं करण्यामागचे खरे सूत्रधार वसुताई आणि रम्या आहेत। आता वसुआत्या आणि रम्याचं नाव मालिनी काकूंनी घेतल्यावर मग मात्र इकडे आता वसुआत्या आणि रम्या दोघीही चांगल्याच घाबरलेल्या असतात। मग मालिनी काकू ती जी सुटकेस असते ती सगळ्यांच्या समोर खाली फेकून देते। तर आता लगेचच इकडे वसुआत्या रम्याकडे बघते, रम्या वसुआत्याकडे बघते। आता दोघीही त्या सामानाकडे बघतात, काय बोलावं काय नाही दोघींनाही काही सुचत नसतं। विक्रम काका म्हणत असतात, काय वसुताई आणि रम्या? त्याबरोबर इकडे आता काव्यसुद्धा म्हणते, रम्या तू? त्याबरोबर नंदिनी ही आता वसुआत्या आणि रम्याकडे बघू लागते। तर काव्या, पार्थ हे दोघंजण एकमेकांकडे बघत असतात। सगळ्यांनाच खरं तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो। काय बोलावं काय नाही, काय रिॲक्ट व्हावं, कसं व्हावं कोणाला काहीच कळत नसतं। वसुआत्याला तर आता खूप मोठा धक्का बसलेला असतो, ती घाबरलेली असते। घरातले सगळे काय करतील हे तिला सुचत नसतं। त्याबरोबर इकडे पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या ह्या चौघांच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते। पार्थच्या आणि जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। पार्थला रागही तितकाच आलेला असतो। वसुआत्या आणि रम्या एकीमेकीकडे बघत असतात। रम्या म्हणते नाही म्हणजे ते। त्याबरोबर आता इकडे वसुआत्या ही रम्याकडे बघायला लागते। तर काव्या आणि पार्थ, जीवा, नंदिनी हे चौघंजण आता वसुआत्यांकडे रागाने तिरस्काराने बघत असतात। त्याचवेळी मालिनी काकू म्हणतात, हे सगळं करण्यामागे ह्या दोघींचाच हात आहे। ही सूटकेस मला यांच्याच रूममध्ये सापडली असं म्हणत मालिनी काकू ती सूटकेस खाली फेकतात। त्यातलं सगळं साहित्य बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। त्याबरोबर पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या हे चौघंही जण आता वसुआत्यांच्या दिशेने आणि काव्याच्या दिशेने, रम्याच्या दिशेने पुढे पुढे चालत चाललेले असतात। चौघंही जण वसुआत्या आणि रम्याकडे टिटकाऱ्याने आणि रागाच्या नजरेने बघत असतात। त्यानंतर आता इकडे वसुआत्या आणि रम्या ह्या दोघीही खूपच जास्त घाबरलेल्या असतात। सगळ्यांनाच कळत नसतं की आता हे चौघंजण आपलं काय करतील। तर इकडे मालिनी काकू म्हणत असतात, निर्णय आता तुमच्यावरती आहे, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही या चौघांनी मिळून या दोघींचं करू शकता। त्याबरोबर इकडे नंदिनी ही तर आता खूप रागाने चाललेली असते। तर विक्रम काका म्हणू लागतात, वसुताई हे सगळं तू आणि रम्याने केलंस? त्याबरोबर रम्या आता सगळा आळ वसुआत्यावर टाकत म्हणते, आई अगं बास, किती खोटारडेपणा करणार आहेस अजून आणि किती विश्वासाशी खेळणार आहेस तू सगळ्यांच्या? काय मिळालं तुला हे सगळं करून? कशासाठी केलंस तू हे सगळं? त्याबरोबर आता हे सगळं बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। रम्या म्हणते, माझ्याशीही खोटं बोललीस तू, माझाही विश्वासघात केलास? त्याबरोबर लगेचच मिथुन काका म्हणतो, काय खरं काय खोटं ना रम्या, ते सगळं आता इथे कळणारच आहे। त्याबरोबर आता विक्रम काकासुद्धा म्हणतो, रम्या ती बॅग तुमच्याच खोलीत होती ना, मग तुला माहीत नव्हतं का ते सगळं? त्याबरोबर मग मात्र रम्याचं तोंड बंद होतं। त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। आजच्या पुरतं इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू।